जय जवान जय किसान. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आहे अमोल जाधव आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अपडेट शेतकरी चॅनल. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आज आपण बोलणार आहोत हरभऱ्याचे भाव वाढणार का, सोयाबीनचा बाजार सध्या का थंड आहे, फेब्रुवारीचे पुढील 15 दिवस शेतकऱ्यांसाठी कसे असतील, माल विकायचा की साठवायचा, नेमकं काय करावं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे अशी एक महत्त्वाचा मुद्दा जो थेट तुमच्या खिशावर परिणाम करतो. सध्याची बाजार परिस्थिती. शेतकरी बांधवांनो, सध्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये हरभरा आणि सोयाबीनचा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. हरभऱ्यांची आवक वाढलेली आहे, सोयाबीनचा साठा अजूनही व्यापाऱ्याकडे आहे. प्रक्रिया उद्योग सध्या सावध आहेत. यामुळे काय होतंय? भावावर दबाव येतोय, बाजारात चढ उतार दिसतोय. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, भाव वाढण्याची शक्यता आहे का? हरभऱ्याचे भाव वाढणार का? हरभऱ्याचं उत्पादन यंदा सरासरीपेक्षा कमी आहे. सध्या माल येतोय पण ही आवक जास्त दिवस टिकणार नाही. मार्च महिन्यात डाळ उद्योगाची मागणी वाढते पण सरकारकडून आयात धोरण, साठेबाजीवर लक्ष, बाजारातील अचानक मोठी आवक हे सगळे घटक भाव वाढीला थोडे अडथळे आणू शकतात. फेब्रुवारीचे शेवटचे 8 ते 10 दिवस हरभऱ्यासाठी निर्णायक ठरू शकतात. भाव का वाढत नाहीयेत? आता नेऊया सोयाबीनकडे. शेतकरी म्हणतात भाव लागत नाही, बाजार उठत नाही. त्यामागची कारणं: तेल कंपन्यांनी मागणी कमी, आयात तेल स्वस्त, जुना साठा अजूनही बाजारात, पण उन्हाळ्यात साठा कमी होतो. एप्रिल मे मध्ये मागणी वाढते, तेल उद्योग पुन्हा खरेदी करतात. म्हणजेच आता नाही पण पुढे संधी आहे. पुढील 15 दिवसाचा अंदाज नेमका काय आहे ते बघून घेऊया आपण. 15 ते 22 फेब्रुवारी बाजार स्थिर, थोडी घसरण, थोडी वाढ. 23 ते 28 फेब्रुवारी हरभऱ्यात सुधारणा शक्य, सोयाबीन स्थिर राहण्याची शक्यता. मार्चची सुरुवात, दोन्ही पिकासाठी हळूहळू सकारात्मक संकेत. विकायचे की साठवून ठेवायचे ते पाहूया. ज्यांना पैशांची गरज आहे, थोडा माल विकून खर्च भागावा. ज्यांच्याकडे साठवणूक आहे, संपूर्ण माल एकदम विकू नका, टप्प्याटप्प्याने विक्री करा. अफवांवर विश्वास ठेवू नका, एकाच दिवशी निर्णय घेऊ नका. शेतकरी बांधवांनो, हा बाजार हा संयमाची परीक्षा घेतो. जो शेतकरी माहिती घेतो, संयम ठेवतो, योग्य वेळ पाहून निर्णय घेतो, तो शेतकरी नफा कमावतो. आजचा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या बाजारात आजचा भाव काय आहे खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. मी पुन्हा भेटतो नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्र.